एक वेगळा मार्ग येतोय मुंबईमध्ये. पण एका बाजूला आपण पाहतोय की एल्फिन्स्टन पूल बंद करून ठेवलेला आहे, सायन पुलाचं काम झालं नाही, टिळक ब्रिजचं काम चालू आहे, ट्रॅफिकचा बट्ट्याबोळ झालेला आहे, रस्त्याचा बट्ट्याबोळ झालेला आहे. आणि ह्या सगळ्याच्यात तुम्ही किती टॅक्सी म्हणजे ह्या बाईक टॅक्सी रस्त्यावर आणणार, ह्याचं कुठे काही नियम आलेत का? बाईक टॅक्सी म्हणजे एक रायडर आणि त्याच्या मागे एक पॅसेंजर बसणार. आणि ह्या एका पॅसेंजरसाठी जेव्हा लाखो मुंबईकरांना प्रवास करायचा असेल तेव्हा किती लाख बाईक्स ह्या रस्त्यावर तुम्ही आणणार, ह्याचाही कुठे अजून काही उल्लेख झालेला नाही आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाईक टॅक्सी असो किंवा मग सिटी फ्लोसारखे बसेस असतील, ह्या माध्यमातून प्रायव्हेटायझेशन करून भाजपचं सरकार आणि यशस्वी गटाचं सरकार, जे काही ट्रिपल इंजिनचं सरकार स्वतःला मानतात, ते आपल्या पब्लिक ट्रान्सपोर्टला म्हणजे BSTला पूर्णपणे मारण्याचं काम करत आहे. आपण पाहताय असं काही सगळं काही चांगलं असं नाही आहे. म्हणजे एका बाजूला आपण पाहतो मोनोरेल काल पण बंद पडली होती, मेट्रो जिथे जिथे आत्ता उद्घाटनं झाली आहेत 2-4 पावसामध्ये कुठे पाणी तुंबलं, कुठे गल्लीत पाणी तुंबलं, कुठे स्टेशनमध्ये पाणी तुंबलं. आणि हे सगळं होत असताना BST जी आमचं म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं 25 वर्ष BSTमध्ये आणि BMCमध्ये सत्ता असताना फ्लॅट फेअर्सवर BST चालायची. 5 रुपयात 5 किलोमीटर, 10 रुपयात 10 किलोमीटर, 15 रुपयात 15 किलोमीटर आणि 20 रुपयात तुम्ही कुठूनही कुठे जाऊ शकत होतात. पण हीच BST मारायला भाजपने जो डाव टाकलेला आहे, यशस्वी गटाने जो डाव टाकलेला आहे, त्या डावामुळे आपण पाहत असाल आता 5 किलोमीटर हे 10 रुपयात झालेलं आहे, 20 किलोमीटर रुपये हे 50 किलोमीटरमध्ये झालेलं आहे आणि 50 किलोमीटर हे 60 रुपयामध्ये झालेलं आहे. आधी हेच म्हणजे तुम्हाला 50 किलोमीटर जरी जायचं असेल, 20 किलोमीटर जायचं असेल, 20 रुपयात तुम्ही कुठूनही कुठे जाऊ शकत होतात, परवडणारं पब्लिक ट्रान्सपोर्ट होतं. आणि ह्या उलट आता तुम्ही बाईक टॅक्सी जर पाहाल तर एका मागे म्हणजे तो बाईक टॅक्सीवाला जो असेल त्याच्या मागे एकच व्यक्ती बसेल आणि 1.5 किलोमीटरला 15 रुपये तुम्हाला लागणार आहेत. नेमकं ह्याच्यात फायदा कोणाचा होतोय? हे बाईक टॅक्सीवाले कोण असणार, कुठून येणार, लोक जे वापरतील त्यांचं संरक्षण असेल की नाही, महिला पुरुष दोघांसाठी म्हणजे वुमन सेफ्टी असेल, मेन सेफ्टी असेल. बरं हे जसं बाईक चालवणार त्यांना हेल्मेट कुठचे देणार, कोण देणार? नो एंट्रीमध्ये आता जसं काही काही स्विगी वगैरे आपण बघतो घालतात गाड्या, तसं हे घालणार का? ह्याच्यात निर्बंध काय किंवा पाबंद काय लावणार आहात की नाही तुम्ही? मला वाटतं हा प्रश्न उपस्थित होतो. 2 महत्त्वाची गोष्टी आहेत. एक, मुंबईचे जे हाल भाजपने केलेले आहेत, जे ट्रॅफिकचं असेल, जे रस्त्यांचं असेल, त्याच्यात हे अजून मिरची मसाला नाही टाकत आहेत ना. आणि दुसरं म्हणजे ह्या कंपनीना एवढं रॅपिडो लायसन्स म्हणजे पटापट लायसन्स, रॅपिडो नाही रॅपिड लायसन्स मिळाले कसे, हा देखील एक प्रश्न उपस्थित होतो. पहिलं हे संपून घेऊया, ह्याच्यावर काही तुम्हाला प्रश्न असतील तर. नाही तर या स्पष्टपणे माझं म्हणणं एवढंच आहे की काही कंपन्यांना धाडी टाकले गेल्यानंतर ते स्पॉन्सरशिप मिळाली, नंतर त्यांना लायसन्स मिळालं. चला, तो एक भ्रष्टाचार मी पाहतोय, फडणवीस साहेब काही कारवाई करतच नाहीत कुठच्याही भ्रष्टाचारी लोकांवर, मंत्र्यांवर. पण त्याच्याही पुढे जाऊन बाईक टॅक्सी नेमकं काय साधणार आहे आपल्या शहरामध्ये? तुम्हाला जर वाटत असेल की तरुणांनी भज्यांवरनं आता बाईक्सवर यावं, कदाचित ते एक माध्यम असू शकतं. पण ह्याच्या पुढे जाऊन एकामागे एकच पॅसेंजर बसून किती लाख बाईक टॅक्सी तुम्हाला लागणार आहे? मी विरोध नाही करत आहे, पण हे करत असताना माझ्या BSTला तुम्ही का नाही मदत करत आहे? BSTला जी गरज आहे आत्ता बसेस वाढवण्याची, BSTला जी गरज आहे फंड देण्याची, ते तुम्ही का नाही देता? ते सोडून परिवहन मंत्री लागलेत BSTचे डेपो विकण्यासाठी. मग तुम्ही एका बाजूला चलो बसेस की त्या सिटी फ्लो बसेस लावलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहाल BKCमध्ये तर भयानकपणे सगळीकडे चालतात, हायवेवर चालतात, सगळीकडे आता ते गल्ली गल्लीत गेलेले आहेत. तुम्ही प्रायव्हेटायझेशन बसेसमध्ये आणताय भाजप सरकार म्हणून, आणि आता हेच टॅक्सी अजून बाईक टॅक्सी वाढवून तुम्ही पूर्णपणे BST संपवण्याचा प्रयत्न करताय. आणि ज्या शहरामध्ये शेवटच्या म्हणजे लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी तुम्हाला चाकं लागतात, व्हील्स लागतात, गाडी लागते, बाईक लागते, पॉड लागतो, ते शहर किती भयानक तुम्ही करून ठेवलं असेल, ह्याचं जागतिक अर्बन प्लॅनिंगमध्ये उदाहरण आज हे शहर झालेलं आहे. माझं म्हणणं स्पष्ट आहे की जेवढा भार आणि जेवढं तुम्ही पाठपुरावा करताय, जेवढ्या उत्सुकतेने तुम्ही पाठपुरावा करताय या प्रायव्हेटायझेशनसाठी किंवा बाईक टॅक्सीसाठी, तेवढंच परिवहन खात्याने मदत ही मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून BSTला द्यावी. दुसरी गोष्ट म्हणजे बाईक टॅक्सी जेव्हा आपल्या शहरात येईल, जिथे BST 5 किलोमीटर 5 रुपयात जात होती, ही बाईक टॅक्सी 1.5 किलोमीटर 15 रुपयात जाणार आहे. मग जर असं असेल तर नेमका फायदा कोणाचा आहे? निकष जाहीर तर करावे. कुठच्या निकषांअधीन त्यांनी हे सगळे परवानगी दिलेले आहेत? पुढच्या स्पॉन्सरशिपसाठी किती थर लागतात त्याचे बघतात आता.
या सुधारल्या पाहिजेत? मला वाटतं पॉलिसी बनवत असताना कुठच्या शहराला तुम्ही ती पॉलिसी लागू करताय. जिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगला होता, जवळपास आपल्याला आठवत असेल, आत्ता पण आपल्या लोकल ट्रेन्समधून जवळपास 60 ते 65 लाख लोकं प्रत्येक दिवशी प्रवास करतात. BST जेव्हा आमचं प्रशासन होतं 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेत, पीकला BSTचं जेव्हा मी फ्लॅट फेअर केले होते गेले 5 वर्ष, तेव्हा त्या फ्लॅट फेअरमुळे आणि वाढत्या बसेसच्या संख्येमुळे जवळपास 30 ते 35 लाख लोकं प्रतिदिन त्याच्यातून प्रवास करायचे. एवढी संख्या ह्या बाईक टॅक्सी घेऊन जाणार आहेत का? मग मदत तुम्ही कोणाला केली पाहिजे, प्राधान्य तुम्ही कोणाला दिलं पाहिजे? बसेसला दिलं पाहिजे. पण बसेसमध्ये पण तुम्ही प्रायव्हेटायझेशन करताय, इथे बाईक टॅक्सी आणताय, म्हणजे पूर्णपणे मुंबई महानगरपालिकेचं असेल किंवा BSTचं असेल, जे काही नेटवर्क आहे तुम्ही मारण्याचा प्रयत्न करताय आणि हे अधिकृतरित्या भाजप सरकार करत आहे. ट्रान्सपोर्ट मिनिस्टर टेस्ला घेत आहेत. नाही, आता ह्या बाईकमध्ये टेस्ला बाईक येणार आहेत का की इथेनॉलवर चालणार आहेत का अजून आम्हाला माहित नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. 1.5 किलोमीटरसाठी 15 रुपयाचा रेट लावलेला आहे. मात्र ओला उबेरवाल्यांची अनेक दिवसांपासून मागणी आहे. त्यांनी स्ट्राईक सुद्धा बंद केलेली आहे. आताही अनेक लोकांना ओला उबेर मिळत नाही लवकर. त्यांच्या मागण्यांवरती चर्चा होताना बघायला मिळत नाहीये. मात्र बाईक टॅक्सीवर बघा, ओला उबरच्या मागण्या होत्या, मध्ये आंदोलन पण झालं होतं, अधिवेशनाच्या वेळी आंदोलन झालं होतं. मंत्री महोदयांनी जाऊन तिथे परत जे काही खोटं बोलून यायचं ते खोटं बोलून आले असतील. मला त्याच्यात जायचं नाही. माझं महत्त्वाची गोष्ट हीच आहे की जे मुंबईकरांची हक्काची BST होती ती तुम्ही मारलेली आहे. ते डेपोज तुम्ही आता विकायला निघाल्यात बिल्डरांना, आणि दुसऱ्या बाजूला सिटी फ्लो सारखे बसेस तुम्ही आणताय, त्या किती लिगल चालल्यात किती इलिगल चालल्यात ह्याची पण माहिती आमच्याकडे आलेली आहे. खोके कुठे कुठे चाललेत ह्याची पण माहिती येत आहे. पण हे होत असताना दुसऱ्या बाजूला एका व्यक्तीसाठी, म्हणजे एका व्यक्ती म्हणजे मंत्री नाही तर ते पण होऊ शकतं, पण एका व्यक्तीसाठी तुम्ही किती अशा बाईक्स लावणार आहेत आणि किती लाख मुंबईकरांना तुम्ही नेणार आहेत? या बाईक्सवर काही रेग्युलेशन असणार आहे का? तुम्ही आता पाहता ते युलू वगैरे सारख्या बाईक्स कशाही कुठेही उलट्या सुलट्या घालतात. कोण पकडतं त्यांना, फाईन मारतं ना. हेच सगळं आहे ना ते ट्रॅफिकचं. आता एल्फिन्स्टन ब्रिज बंद केल्यानंतर सायनचा पूल आपण पाहतो अजून पूर्ण झाला नाही, तो अजून बंदच आहे. टिळक ब्रिजवर काम चालू आहे. करी रोडचा ब्रिज आत्ता तुम्ही पाहताय, आजूबाजूला ट्रॅफिकचे काय हाल आहेत. महत्त्वाची गोष्ट हीच आहे, मी काल CPनं लिहिलेलं पत्र की मुंबईमध्ये आणि साधारणपणे हे ईस्ट वेस्ट कनेक्टर्स दक्षिण मुंबई किंवा मध्य मुंबईमध्ये जे आहेत त्यासाठी ट्रॅफिक पोलिसांची फौज वाढवावी किंवा महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स द्यावं तिथे आणि तिथे ट्रॅफिक रेग्युलेट करावं. हिंदी में जानना चाहेंगे जो पूरा रैपिडो का मुद्दा है और बिल्कुल। बाइक टैक्सी का लाइसेंस जो दिया जा रहा है उसको लेकर क्या बातें जो है आप ये बाइक टैक्सी का मामला जो है थोड़ा एक अलग धुएं में है. अगर आप देखें तो ये बाइक टैक्सी का मामला ऐसे हुआ था पिछले अधिवेशन के दौरान, जब सेशन में थे तब मंत्री महोदय ने जाके कुछ रेड्स किए थे. रैपिडो की कंपनी थी जिस पे रेड किए थे. उसी के एक महीना अंतर में आपने देखा होगा कि मंत्री महोदय के बेटे का प्रोग्राम था, उसी प्रोग्राम को रैपिडो ने स्पॉन्सरशिप दी थी. चलो, एक महीने के भीतर अभी तीसरी बात आती है कि रैपिडो को लाइसेंस मिला है, ओला को लाइसेंस मिला है, उबर को लाइसेंस मिला है. ये लाइसेंस क्यों मिला है? तो बाइक टैक्सी के लिए मिला है. बाइक टैक्सी कई चंद शहरों में है दुनिया भर में, लेकिन जहाँ पब्लिक ट्रांसपोर्ट जितना अभी मुंबई में डेवलप हुआ होता उतना नहीं है, वहाँ ये बाइक टैक्सी चल सकती है. मुंबई में अगर आप देखें तो एक व्यक्ति के लिए एक बाइक है, उस पर राइडर होगा जो टैक्सी वाला होगा और आप पीछे बैठोगे. मुंबई में लाखों मुंबईकर हर दिन प्रवास करते हैं. BST को मार के आप बाइक टैक्सी लाना चाहते हैं, सिटी फ्लो बसेस चलाना चाहते हैं, प्राइवेटाइजेशन करना चाहते हैं. भाजपा की सरकार महाराष्ट्र की जो है वो मुंबई में BST को मारना चाहती है. यही आज पूरा अगर आप देखें तो इसका रिजल्ट है. पहले BST के रेट्स क्या थे? 5 रुपये अगर लगे तो आपको 5 किलोमीटर आप जा सकते हैं, 10 किलोमीटर 10 रुपये में जा सकते थे, 15 किलोमीटर 15 रुपये में, और कहीं से भी कहीं तक 15 किलोमीटर से आगे 20 रुपये में जा सकते थे. एक तो BST में फेयर बढ़ाया उन्होंने. आज अगर आप देखें तो 5 किलोमीटर 10 रुपये है, फिर 20 किलोमीटर 50 रुपये है, और आगे जाना है तो 60 रुपये लगते हैं. और यही बाइक टैक्सी का भी सेम मामला है. बाइक टैक्सी में भी 1.5 किलोमीटर अगर आपको जाना है तो 15 रुपये लगते हैं. तो आप तो एक तो पब्लिक ट्रांसपोर्ट अनअफोर्डेबल कर रहे हो, दूसरी बात पब्लिक ट्रांसपोर्ट को आप प्राइवेटाइज कर रहे हो, और तीसरी बात मुंबईकरों के जो हाल करके रखे आपने, फिर वो फ्लाईओवर्स बंद करके हो, रास्तों के स्कैम से हो, या फिर पब्लिक ट्रांसपोर्ट के मार के हो. आप यही चाहती है, भाजपा यही चाहती है कि मुंबईकर अपने दफ्तर ना जाए, मुंबईकर काम पे ना जाए. यही भाजपा के चाल है. अगर रैपिडो टैक्सी की अगर हम बात करें, अगर पब्लिक की भी डिमांड हो कि नहीं
रैपिडो टैक्सी आना चाहिए, क्योंकि उबर या ओला जब हम करते हैं तो 3 या 4 लोगों के लिए हमें करना पड़ता है। इंडिविजुअल जो जॉब पे जा रहे हैं, इंडिविजुअल जो एम्प्लॉयज जा रहे हैं, उनके लिए बिल्कुल, और मेरा इसमें विरोध नहीं है, लेकिन एक ही बात मैं पूछना चाहता हूँ आपसे, एक सवाल पूछना चाहता हूँ कि जब पब्लिक ट्रांसपोर्ट, जिस बस में कम से कम 50 लोग जा सकते हैं 5 रुपए में, तो क्यों कोई 15 रुपए भर कर जाएगा 1.5 किलोमीटर? 5 किलोमीटर 5 रुपए में जा सकते हैं। और जो क्वांटम होता है किसी भी अर्बन प्लानिंग, यानी आप देखो इस शहर को कैसे खराब करते जा रहे हैं भाजपा और जो एशंसी गठ है। क्या सरकार निजीकरण करना चाह रही है? बिल्कुल, सरकार निजीकरण करना चाहती है, और अगर आप देखें तो मुंबई को खत्म करना चाहती है। ट्रैवल किया तो मुंबई में बढ़ते ट्रैफिक को देखते अगर रैपिडो बुक करे तो वो ज्यादा तो आप फुटपाथ से जाओगे? ट्रैफिक तो सेम ही लगता है, लेकिन बस मुंबई के शहर के लिए, मुंबई शहर के लिए लगभग 10,000 बसेस की संख्या ज़रूरी है, और वो भी बीएसटी की। उसमें हमने जो स्टडी किया था, WRI थी, बहुत सारे ऐसे इसमें एजेंसीज थी, उन्होंने जो स्टडी किया था, जैसे लंदन में 9,000 बसेस है, मुंबई की अगर आप देखें लोक संख्या तो मुंबई के लिए 10,000 बस, उसमें भी मिनी, मीडियम रेंज, लॉन्ग रेंज बसेस और 900 डबल डेकर इलेक्ट्रिक बस हम लाना चाहते थे। 2027 तक ये 10,000 बसेस हम प्राप्त करते थे, सारी की सारी इलेक्ट्रिक होती थी। लेकिन शायद अभी ये बाइक टैक्सी में टेस्ला की बाइक टैक्सी हो, शायद इथेनॉल भी घुस जाए इसमें, पता नहीं। ट्रांसपोर्ट मिनिस्टर की आपने बात की, तो आपकी तरफ से आप क्या जो है पहल करेंगे, उनसे मीटिंग रखेंगे, आप कुछ लेटर लिखेंगे? नहीं, ऐसे जो आदमी सोच सकता है कि लाखों लोगों के लिए लाखों बाइक्स लिए जाए, उससे क्या पहल करे और क्या चर्चा करे? ये सीएम की बात रही, सीएम उनसे कुछ बात कर सकते तो कर सकते, लेकिन क्या बहस करेंगे इस पर? 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व स्थानिक संस्थांच्या निवडणुका घ्या असं सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. असा त्याचा आदर व्हावा ही आमची सर्वांची इच्छा आहे, त्या निर्णयाचा आदर व्हावा. आज आज तुमच्या मतदारसंघामध्ये भाजप विजयी निर्धार मिळावा मुंबई महापालिकेत. मला वाटतं आज महत्त्वाचा विषय मुंबईकरांसाठी आहे, कोण जिंकणार कोण हरणार हे नाही आहे. महत्त्वाचा विषय आज बाईक टॅक्सीचा आहे, आणि जी बाईक टॅक्सी असेल किंवा प्रायव्हेटायझेशन जे होतं आहे, पब्लिक ट्रान्सपोर्ट जे मारलं जाते आपल्या शहरामध्ये, त्याच्याबद्दल. एकंदरीत पाहता त्या बेस्टला संपवण्याचा कळ सुरू आहे का? 100% हे आम्ही कधीपासून बोलत आहोत. आम्ही आता परत हे आंदोलन घरोघरी नेणार आहोत, कारण बेस्टची दरवाढ असेल, बेस्टचे बदलते रूट असतील किंवा कमी होणारे रूट असतील, आणि BSTचे आपण पाहत असाल जे बस डेपो आहेत ते पण आता बिल्डरांना विकण्याचा प्लॅन हेच एशंशी गटाचे जे लोक आहेत ते करत आहेत. राज्यावरती कर्जाचा बोजा वाढतोय. गेल्या 3 महिन्यांमध्ये 24,000 कोटींचं कर्ज हे राज्य सरकारवर झालेलं आहे. आतापर्यंत 15 लाखपेक्षा 8 लाखपेक्षा जास्त कोटींचं कर्ज जे आहे ते महाराष्ट्रावर. आणखी योजना येतात, पैशांची खैरात वाटली जाते. योजना तर येतच आहेत, पण त्याच्याहूनही जास्ती जे एस्केलेशन होत आहे ते एस्केलेशनचा जरा तो अभ्यास करा तुम्ही. पुणा रिंग रोडचं एस्केलेशन असेल, मुंबईच्या रस्त्यांचं एस्केलेशन असेल, मग परत मुंबई पुणे एक्सप्रेसवेमध्ये तो शॉर्टकट जो आहे तो कधीपासून तयार होणार होता, मिसिंग लिंक, किती एस्केलेशन झालं आहे. मुंबईचं नॉर्थ बाउंड कोस्टल रोड किती वेळा कॉन्ट्रॅक्टर बदललेत, किती वेळा एस्केलेशन झालेलं आहे. संजय मुखर्जी असं म्हणतात की मोनोरेल आता सेवा काही काळासाठी आम्ही बंद करणार आहोत, अनेक अडचणी येत आहेत. त्याच्यावरनं बाईक टॅक्सी चालतील, एकच जाईल त्याच्यावरनं. तसं मोनच आहे ना ते पण. प्रोजेक्ट चुकलाय पूर्णपणे किंवा त्याच्याकडे लक्ष दिलं जात तसं नाही आहे. एखादा प्रोजेक्ट तुम्हाला एका वेगळ्या जिद्दीने चालवायला लागतो, तिथे प्रोफेशनल लोक बसवायला लागतात. आपल्याला आठवत असेल जेव्हा पहिल्यांदा ती मोनोरेल झुकली ते पावसाळ्याच्या दिवशी, एक DCM होते, हां हॅलो येतोय येतोय थांबा, लोकात गुदमरत होती. किती लोकांना तुम्ही आज जाऊ दिलं? 550 लोक त्या मोनोरेलमध्ये घुसले होते डब्यामध्ये. म्हणजे हेच मी सांगतो ना परत परत, BST जी तुम्ही मारत आहात, हीच BST खऱ्या अर्थाने मुंबईची लाईफलाईन राहिलेली आहे. गेले 75 वर्ष किंवा जास्ती, आता मला वाटतं 79 वर्ष BST कधी तुम्ही बघा, मुंबई कधी तुंबली असेल दुर्दैवाने, कधी बॉम्बलास्ट झाले, कधी काही झालं, मुंबईवर काही संकट आलं तरी BST ही जाते लोकांना घेऊन जिथे जायचं तिथे, बाकीच्या माध्यमांसारखी अडकत नाही. पण आज त्याच BSTला बाईक टॅक्सी असो किंवा प्रायव्हेटायझेशनच्या बसेसचं असो, त्याच्या माध्यमातून मारलं जातं, आपल्या डोळ्या देखत मारलं जातं आहे. अनेकदा आम्ही हा विषय घेतला, पण आता आम्ही आंदोलनावर उतरू. हे असे निर्णय जे घेतले जात आहेत, तर मुख्यमंत्र्यांच्या अखेरीस मंत्रिमंडळात हे निर्णय मंजूर सुद्धा होतात. मुख्यमंत्र्यांचा वचक नाहीये. मला वाटतं दुर्दैवाने मुख्यमंत्र्यांचा पूर्ण फोकस कोण PA बनतंय कोण नाही ह्याच्यावरच आहे. पण असे निर्णय जे घेतले जातात हे दाखवले जातात का CM साहेबांना, हे मला माहित नाही. पहलगाम हमले के समय कहा गया था कि पाकिस्तान से कोई भी डायरेक्ट इनडायरेक्ट ट्रेड नहीं की जाएगी, और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने भी कहा था कि ऑनलाइन पोर्टल्स
जो पाकिस्तान ओरिजिन सामान बेचते हैं उन पर एक्शंस लिए जाएंगे, लेकिन अब 4 महीने बाद भी कुछ ऐसे ऑनलाइन पोर्टल्स हैं जो पाकिस्तान नहीं, अब origin सिर्फ सामान हम बेच हाथ, रहे हैं। अब सिर्फ इतने पे आए सरकार, हम हाथ नहीं मिलाएंगे, उसी से खुश है। पहले कहा था खून और पानी एक साथ नहीं बह सकता, लेकिन मैं खास धन्यवाद कहना चाहता हूँ इस देश की जनता से जिन्होंने बॉयकॉट किया। अगर आप टीवी की रेटिंग्स देखें, टीवी की व्यूअरशिप देखें, तो इस मैच को बॉयकॉट किया क्योंकि ये सेंटिमेंट है, ये देश की भावना है और इस भावना का इस्तेमाल भाजपा चुनाव में करना चाहती है। वो अभी बिहार जाके यही बताए कि जिस बिहार में हॉकी के एशिया कप से पाकिस्तान विड्रॉ हुई, तो उसी एशिया कप में हिंदुस्तान क्यों नहीं विड्रॉ हो सकती थी पाकिस्तान से खेलने के खिलाफ। ये बात भाजपा पता है, लेकिन अभी एक्सपोज हुई क्योंकि बीसीसीआई भी उनकी है, आईसीसी भी उनकी है, एशिया कप में भी उनके ही लोग हैं, भाजपा के ही पोस्ट बेरर्स है जिन्होंने ये मैच इंडिया पाकिस्तान की संडे को शेड्यूल की ताकि पैसा बनाया जाए। ऑनलाइन पोर्टल्स पर धन्यवाद। राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी राजीनामा दिला आहे। बीजेपी का जो टाइमिंग है, बीजेपी की आज संकल्प सभा है और आज ही कोर्ट ने कहा है कि 31 अक्टूबर तक आपको वक्त 31 जनवरी तक देते हैं और आप पूरा कर दीजिए। हालांकि चुनाव आयोग कहता रहा कि हमारे पास ईवीएम मशीन नहीं है, हमारे पास लोग नहीं, इसलिए हमें वक्त बढ़ाकर चाहिए। यही चुनाव आयोग है जो वोट चोरी को सपोर्ट करता है, यही चुनाव आयोग है जो वन नेशन वन पोल की बात करता है। खैर, उनके पॉलिटिकल प्रोग्राम को मैं ज़्यादा कुछ ध्यान देता नहीं हूँ। आज मेरी मुंबई के शहर के जो हालात उन्होंने करके रखे, उसी पे मैं बात करना चाहता हूँ। जो बीएससी वो मानना चाहते हैं, उस पर मैं बात करना चाहता हूँ। राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देणारे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी काही कारणास्तव राजीनामा दिलेला आहे, काय वाटतं आपल्याला? नाही, ते अजून समोर आलं तरच बोलू शकतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।